नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या अंतर्गत विदर्भातील पहिले 33 किंवा उपकेंद्र यवतमाळ जिल्ह्यात कार्यान्वित। अशोक खरातची तिरडी बांधून पुण्यात अनोखा निषेध। रायगडच्या म्हसळा तालुक्यात पाणी टंचाई आणि साताऱ्यातील तासवडे एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिले 33 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले। या उपकेंद्रांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होणार आहे। यावेळी अधीक्षक अभियंता दीपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण, शशांक पोंक्षे, उपअधिकारी अभियंता सुहास मेश्राम, प्रवीण गवळी यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिले 33 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे। या उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होऊन शेती कामे सुलभ होणार आहेत आणि ग्रामीण भागातील वीज पुरवठ्यात लक्षणीय सुधारणा होणार आहे। एकूण सुमारे 5000 वीज ग्राहकांना खात्रीशीर व दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे। यानंतर भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात पुण्यातील महिला नगरसेवक का गप्प आहेत असा सवाल करत आज पुण्यातील गुलाबो गँगने अनोखा आंदोलन केले। पुण्यातील टिळक रोड परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात खरातची प्रतिकात्मक तिरडी बांधून निषेध व्यक्त करण्यात आलाय। तर या आंदोलनाचं नेतृत्व संगीता तिवारी यांनी केले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी रुपाली चाकणकर यांनाही सह आरोपी करून अटक करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। आम्ही सांगण्यासाठी काहीच उरलं नाहीये दादा। रुपाली चाकणकर या बलात्कारी कराच्या मार्केटिंग अधिकारी होत्या। त्याचे पैसे सांभाळणं, त्याच्याकडे महिला घेऊन जाणं हे काम बघत होते आणि अशा वेळेस आमची मागणी आहे रुपाली चाकणकर बाईंना अटक करावी आणि बंधू बाळाला फाशी द्यावी। नीलम गोरे या गेले 7 वर्ष तिथे जात होत्या, 3 तासाच्या पूजा करत होत्या। म्हणजे महाराष्ट्रात एखाद्या महिन्यावर बलात्कार झाला तर नीलम ताई आगे 100 कॅमेरा पीछे अशा होत्या आणि आता त्यांना काहीच नाही, कारण का त्या तिथे जात होत्या, भक्त होत्या, नाडा बांधला होता त्यांच्या हातात मंत्रीपदासाठी, आमदारकीसाठी, म्हणून तुम्ही गप्प आहात। चित्रावर गुहेत जाऊन बसलेत गप्प, मेधा कुलकर्णी गप्प। म्हणजे आज पुण्यामध्ये मी विचारते, सगळ्या महिला गायब कुठे आहेत? नगरसेविका, आमदार का गप्प? तुमच्या बरोबर असं झालं तर काय केलं असतं? रायगडच्या म्हसळा तालुक्यात पाणी टंचाईची झळ भरण्यास सुरुवात झाली असून तालुक्यातील खारगाव खुर्दच्या नागरिकांनी आज म्हसळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून पाणी टंचाईचा निषेध नोंदवलाय। विशेष म्हणजे मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात ही ग्रामपंचायत येत असून या मोर्चात पाण्यासाठी एकही महिला सहभाग झाली नसल्याचं दिसून आलं। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जो निवेदन केला त्यांच्या वतीने आपल्याकडे सादर करणार आहोत। डेप्युटी इंजिनियर काही त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत, आम्हाला पाणी सातत्याने येत नाही आणि ही यंत्रणा वसुली करायला कधी आमच्याकडे वेळेवर आली नाही दर महिन्याला, आणि जी पाणीपातळी थकलेली आहे। आमचं म्हणणं आहे की आम्हाला आठवड्याभर कधीच पाणी मिळालं नाही, 2 दिवस 4 दिवस पाणी मिळालं नाही आणि पुन्हा दैशत्य परिस्थिती, कधी कधी 10-15 दिवसाचं पाणी नाही, म्हणून आमची पाणीपट्टी माफ करा। सध्या आम्हाला 6 दिवस पाणी बंद आहे। तो जो पाणी या ठिकाणी उद्यापासून जर चालू नाही झाला तर या ठिकाणी आठवड्याच्या आतमध्ये आम्ही या ठिकाणी हंडा मोर्चा महिलांसह या ठिकाणी काढणार आहोत, तर याची प्रशासनाने नोंद घ्यावी। साताऱ्यातील तासवडे एमआयडीसी परिसरात एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे। तर या स्फोटाचा आवाज तब्बल 10 किलोमीटर पर्यंत ऐकू आला असून परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत। स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यानंतर बीड जिल्ह्यात हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केल्याचा दावा प्रशासनाने केलाय। प्रत्यक्षात या ठिकाणी लावलेली झाडं पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत असल्याची बाब समोर आली आहे। यामुळे केवळ फोटो सेशन आणि पुरस्कारांसाठी वृक्ष लागवड करण्यापेक्षा वृक्ष संगोपनाची जबाबदारी निश्चित करणं आवश्यक असल्याची संतप्त प्रतिक्रिया
सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे. पाहूयात. महाराष्ट्र अभियानांतर्गत बीड जिल्ह्यामध्ये एका दिवसामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लागवड करण्यात आली. याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मात्र या बोगस वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. संबंधित प्रकरणामध्ये मोठ्या तक्रारी करण्यात आल्या. विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाने एका दिवसामध्ये केवळ 30 लाख नव्हे तर 63 लाख झाड लावण्यात आली असा दावा केला. त्याचबरोबर बीडच्या माहिती कार्यालयाने 63 नव्हे तर 70 लाख झाडे लावली असा दावा केला. मात्र वस्तुस्थिती आपण पाहिली तर ही झाडे केवळ कागदोपत्री असून याचं कुठल्याही प्रकारे संगोपन केलं जात नाही. नवीन रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते 12 ते 15 फूट उंचीची झाडे लावण्यात आली होती. ती झाडे जर आज आपण पाहिले तर त्या ठिकाणी केवळ वाळलेली आहेत झाडे आणि त्याच ठिकाणी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची पाठी लावलेली झाडे ते सुद्धा वाळून गेलेलं आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतःचा विवेक जागा ठेवून केवळ कागदोपत्री किंवा पुरस्कारासाठी वृक्ष लागवड न करता त्याचं संगोपनही करायला पाहिजे. संबंधित झाडे वृक्ष लागवड जे आहे ती संगोपन करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित करायला पाहिजे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बॅकगॅस डेपोला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तर या आगीत मोठ्या प्रमाणावर बॅकगॅस जळून खाक झाल्याची माहिती मिळते. तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच होते. या आगीत बरंच काही जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.